महाराष्ट्रातल्या आणखी एका राजकीय घडामोडीमुळे भुवया उंचवण्यास वाव आहे. कारण असं म्हटलं जाते की NCP शरद पवार आणि NCP अजित पवार पक्ष हे विलिनीकरणाच्या वाटेवर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, पण आता काही गोष्टी प्रत्यक्षात येताना दिसत आहेत. विनोद तावडे आणि जयंत पाटलांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट होते आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, त्याचे चिरंजीव पार्थ पवार यांना वगळून विलिनीकरण करा, असे अनेक चर्चा अशा दुसरा देखील दिला चर्चा सुरू आहे म्हणून म्हणतात. अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आम्ही वाचतो आहे, आम्ही ऐकतो आहोत. आपण विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख केला. ते चर्चेमध्ये आहेत का विलिनीकरणाच्या? जर त्यांनी दुजोरा दिला असेल याचा अर्थ ते चर्चेमध्ये आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. राजकीय अफवा पसरवणं हा भारतीय जनता पक्षाच्या कार्यशैलीचा एक भाग आहे. या क्षणी महाराष्ट्रामध्ये आमचे 6 खासदार निघून गेलेले आहेत. ते पैशाच्या ताकदीवरती मेंढे गटानं फोडलेले आहेत. ते गद्दार आहेत. रोज बातम्या येतात, आमदार फुटणार, आमदार फुटणार. काल सर्व आमदार मातोश्रीवरती उपस्थित होते. आता माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDAमध्ये विलीन होईल का? मी जे काय माननीय शरद पवार साहेबांना आणि त्यांच्या विचारधारेला जी काय मी ओळखतो ते पाहता ही गोष्ट मला पूर्णपणे अशक्य वाटते, पूर्णपणे अशक्य वाटते. आता पक्षांतर्गत काही लोक असे असतात, एका वेगळ्या भूमिकेचे असतात, त्यांच्याविषयी मी बोलू शकत नाही. पण भविष्य, राजकीय भविष्य हे यापुढे भाजपचं राहिलेलं नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि केंद्रीय स्तरावर इंडिया ब्लॉक यांचं राजकीय भविष्य मला उत्तम दिसतंय. त्याच्यामुळे जर कोणी असं अविचार करत असेल तर ते आत्महत्या करतील राजकीय, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि वेगळ्या वेगळ्या कथा, दंतकथा रोज पसरत असतात. याला वगळून विलिनीकरण होणार, मग त्याला वगळून विलिनीकरण होणार, मग ते NDAमध्ये 2 मंत्रिपदं मिळणार. जोपर्यंत स्वतः त्यांच्या पक्षाकडून अधिकृतपणे याच्यावरती भाष्य होत नाही तोपर्यंत अशा दंतकथांवरती विश्वास ठेवू नका, एवढंच मी सांगतो. तुम्ही असं म्हणतात की या दंतकथांवर विश्वास ठेवू नका, पण जेव्हा तुमच्या पक्षाचे खासदार फुटणाऱ्या अशा चर्चा होत्या, जे खासदार फुटले, जे दुसऱ्या पक्षात गेले, तेही माध्यमांपुढे हेच सांगत होते की आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहोत, ह्या सगळ्या अफवा आहेत. पण प्रत्यक्षात ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की NDAमध्ये किंवा महायुतीत आणखी कुठल्या पक्षाला जागा नाही, आम्ही त्यांना घेणार नाही. पण शिंदेचं राजकीय समीकरण मात्र वेगळं आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिका अशी आहे, स्वतःचा पक्ष अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडे करू इच्छित आहे. हे एक प्रकारे आज देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे आणि त्यांची भूक ते एवढी वाढलेली आहे ते उद्या अमित शहा सुद्धा आव्हान देऊ शकतात. पूर्वी असं म्हणायचे की पैशांचा हिशोब हा पेट्यांमध्ये झाला, खोक्यांमध्ये झाला. आता शिंदे कंटेनरमध्ये आणि गोडाऊनमध्ये होते. अशा परिस्थितीत या ताकदीशी, आर्थिक ताकदीशी देवेंद्र फडणवीस आणि भविष्यात अमित शहा सुद्धा पुरे पडणार नाही. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला इतर काही भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जाते ती राजकारणामध्ये आणली जाते आणि त्यांचा उद्देश एकच आहे, कोणतीही किंमत मोजून मला या राज्याचा मुख्यमंत्री व्हायचं आहे. आणि त्यासाठी दिल्लीला ते किंमत मोजायला तयार आहे, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतो. आणि त्यांनी त्यातली 50% किंमत मोजली आहे.
50% किंमत मोजली आहे. आता बघू काय होत आहे. म्हणून फडणवीसांच्या अलीकडच्या काळात दिल्ली फेऱ्या वाढल्या बैठक पण झाली, नाही असू शकतात. मी जे म्हणतोय त्यात 100% सत्य आहे ते, की पडेल ती किंमत, कोणतीही किंमत बोली लावलेली आहे. तुम्ही सांगा त्या किमतीला मला मुख्यमंत्रीपद हवं आहे, आणि त्यापुढे देवेंद्र फडणवीस मला हतबल झालेले दिसतात त्या ताकदीपुढे पैशाच्या. पण हा भस्मासूर वाढवला कोणी? हा भस्मासूर निर्माण केला भारतीय जनता पक्षानं, आणि हा भस्मासूर अमित शहा आणि देवेंद्रजीच्या सुद्धा मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही. पण राहुल सर, आणखी एक चर्चा आहे की ऑपरेशन टायगरचा तिसरा भाग, असं म्हटलं जाते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदारही संपर्कात आहेत. काल बैठक पडली, मातोश्रीवर पार पडली. उद्धव ठाकरेंनी या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन केलं. भीती आहे की कदाचित आमदारही जाऊ शकतात. काल शिवसेनेच्या 20 आमदारांपैकी 19 आमदार उपस्थित होते. एक आमदार जे आहेत परभणीचे राहुल पाटील, जिल्हा बँकेची निवडणूक तिकडे आहे, त्यामुळे ते मुंबईत येऊ शकले नाहीत, आलेले नाहीत, आणि त्यांनी रितसर परवानगी घेतली. 19 आमदार पूर्णपणे उपस्थित होते. आणि कालच्या बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी कोणतेही भाषण किंवा मार्गदर्शन केलं नाही. आमदारांच्या भावना, आमदारांच्या जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी आणि त्यांच्या दृष्टीनं पक्षाचं वाटचाल कशी असायला पाहिजे हे त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. काल मुख्यत्वे SIRवरती चर्चा झाली. SIRची प्रगती कुठपर्यंत झाली या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली, कारण संपूर्ण कामात त्यांनी फार लक्ष घातलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा विषय काल चर्चेला आला तो म्हणजे राम मंदिर लुटीचा. राम मंदिर लुटीबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचं, पक्षप्रमुखाने घेतलेल्या भूमिकेचं सर्व आमदारांनी स्वागत आणि कौतुक केलं. आणि त्यांनी उद्धवजींना आवाहन केलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहा. आणि उद्धवजींनी सर्व जिल्ह्यांची 36 जिल्ह्यांची आमंत्रणं स्वीकारलेली आहेत. सुरुवात नागपूरपासून होते. पुढल्या आठवड्यामध्ये उद्धवजी नागपूरला येतील, आणि आता मी आणि अंबादास दानवे त्यासाठी नागपूरला जाणार आहोत पूर्वतयारीसाठी. सुरुवात जी होते आहे या आंदोलनाची मुंबईत झाली, दुसरा टप्पा उपराजधानी नागपूर. त्या गिरी हां, ते पत्रकारांच्या प्रश्नांना काल उत्तर देऊ शकले नाही. आपण पहा, त्यांना काही प्रश्न पत्रकारांनी विचारले तेव्हा ते चिडले. हेच ते मिस्टर गिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी केली. ही यांची अक्कल. हां, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणारे हे कोषाध्यक्ष आहेत. हेच ते गिरी ज्याने असं सांगितलं की ईडी जशा धाडी घालते तशी शिवाजी महाराजांनी सुरतेवर धाड घातली होती. काय हे असे कोषाध्यक्ष हे भव्य कपडे घालतात आणि राम मंदिराचे सेवक म्हणून फिरतात. हां, शिवाजी महाराजांची तुलना आपण कोणाशी करताय? आपण कोषाध्यक्ष आहात, तुमच्या कोशाची लूट चालली आहे ते तुम्हाला माहीत नाही. त्यांना जे प्रश्न विचारलेले आहेत ते काळजीपूर्वक पहा, त्याची उत्तरं पत्रकाराने शोधण्याचा प्रयत्न करा, जी उत्तरं कोषाध्यक्षाने टाळलेली आहेत. त्या संदर्भात गोविंद देवगिरी यांना जेव्हा विचारलं की चांदीची तुम्ही जेव्हा त्यांना दिली होती ती कोणाकडे दिली असं त्यांनी सवाल केलाय तुम्हाला, ते कशाला सवाल करतात? तेव्हा ते होते का ट्रस्टवर? म्हणून तर म्हणतो ना, कोणाला नेमताय तुम्ही? कोणाला नेमताय? उद्या महाराष्ट्राचे चंपतराय गिरीश महाजन आहेत, त्यांना तुम्ही भव्य कपडे घाला आणि कोषाध्यक्ष करा म्हणजे वाटच लागली. हो, गिरीश महाजन इकडले चंपतरायच आहे ना, कुंभमेळा त्यांच्या ताब्यात आहे.
हे नवे चंपतराय आहेत महाराष्ट्राचे, देवेंद्रजींनी नेमलेले. बोलिए. सर, बद्रीनाथ और केदारनाथ का मंदिर की समिति की जांच हो रही है, इसमें भी क्या आपको लगता है घोटाला नहीं, हुआ? 2 लोगों को सस्पेंड किया है. घोटाला है सब मंदिरों में, पूरे मंदिर में घोटाला है. आप कौन सा भी मंदिर लीजिए, सब मंदिर पर बीजेपी का कब्जा है और सभी मंदिर पे घोटाले चल रहे हैं. राम मंदिर से लेकर बद्रीनाथ तक, सोमनाथ से लेकर अयोध्या तक, कहाँ भी जाइए, जहाँ बीजेपी की सत्ता है और जहाँ के मंदिर बीजेपी के कब्जे में है, वहाँ लूट मार चल रही है. चलिए, थैंक यू. जो समिति निकली, समिति पे जो चंपतराय है उसको एसआईटी गठित हो गई है, इस पर क्या कहना है? नहीं, क्या एसआईटी का जांच होगा? देखो ये ट्रस्ट में सभी चंपतराय है. ये जो राम मंदिर ट्रस्ट है ना, उसमें हर व्यक्ति चंपतराय है, कोषाध्यक्ष से लेकर ट्रस्ट के अध्यक्ष तक. एक ही विचारधारा के लोग हैं. क्या राम उनकी जागीर है क्या? ये राम के मालिक बन गए, दूसरे कोई राम भक्त नहीं है इस देश में. आप ही है वीएसपी और संघ वाले और बीजेपी वाले. क्या हम लोग राम भक्त नहीं है? अखिलेश यादव राम भक्त नहीं है? मायावती राम भक्त नहीं है? ममता बनर्जी राम भक्त नहीं है? आप ही है क्या? हाँ, राम को खाने वाले लोग हैं ये. चलो.